बातम्या बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागाचा मुख्यमंत्री दौरा करणार आहेत आणि यावेळेला ते शेतकऱ्यांची भेट घेतील आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधणार आहेत। परतीच्या पावसानं मोठ्या प्रमाणावर राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे। पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालाय। शेती बागा, फळबागा असतील किंवा सगळीच पिकं असतील ही उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे मुख्यमंत्री आज दौरा करतायत। तर दुसरीकडे सत्ता संघर्ष सुद्धा राज्यातला शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन 10,000 कोटींची मदत राज्यभरातल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे। मात्र ही मदत तोकडी असल्याचा आरोप जो आहे आणि टीकास्त्र अजित पवारांनी सोडलाय। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ओला दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत। उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना भेटणार असून शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत। तर काल एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादमध्ये होते। तर आदित्य ठाकरेंचा आज शेती नुकसान पाहणी दौरा रत्नागिरीतल्या कुवे गावातून सुरू होतोय आणि त्यामुळे कुवे गावात महसूल प्रशासनानं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे काल पंचनामे करायला सुरुवात केली आहे। नुकसान होऊन 8 दिवस झाले तरी प्रशासन या भागात एकदाही फिरकलेलं नव्हतं। मात्र आदित्य ठाकरे या भागात येणार असल्यामुळे अधिकारी पंचनामे करण्याची लगबग दाखवत असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केलाय। आणि थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आपण बघतोय की मुख्यमंत्री अकोल्यामध्ये आहेत, तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे असणार आहेत। काय सांगशील या मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात दिवसभरातल्या? संदीप, आता उशिरा का होईना मात्र या नेत्यांना सगळ्यांना जाग आली, कारण आपल्याला माहिती आहे राजकारण काय चाललेलं आहे। त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं शेतकऱ्यांना सांत्वन करणं फार गरजेचं होतं आणि ते सुरू झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे सुरुवात शरद पवार यांनी केली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, रामदास कदम असतील, आदित्य ठाकरे असतील, आज जवळपास 6-7 नेते जे आहेत ग्रामीण भागात आहेत आणि ते प्रत्यक्ष शेतीवर जाऊन पाहणी करणार आहेत आणि शेतीचं नुकसान किती झालं हे बघणार आहेत। एकंदरीतच आपल्याला माहित आहे की राज्यभरात जवळपास 50%च्या वर शेतीचं नुकसान झालेलं आहे। जे खरीपाचं पीक होतं ते पूर्णपणे गेल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि त्याला आता सांत्वनाची गरज होती। त्याला आपण पाठीशी आहोत हे दाखवण्याची गरज राजकारण्यांना होती। त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात दौरे होतील। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता दौरे करण्यामध्ये कमीत कमी 10-15 दिवस जातील। तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात मदत कशी पोहोचेल हे पाहायला हवं, कारण आता फार मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल केली। 10,000 कोटी शेतकऱ्यांसाठीच्या नुकसान भरपाईसाठी त्यांनी सोय करून ठेवलेली आहे। मात्र ती मदत लवकरात लवकर कशी पोहोचेल हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण दौरे होत राहतील, नेते जाऊन पाहत राहतील। मात्र शेतकऱ्याच्या हातात आता लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी मदत होईल, कारण आता मुख्यमंत्री स्वतः दौऱ्यावर आहेत, विदर्भाच्या उद्धव ठाकरे आहेत। त्यामुळे आता यांचा दौरा संपल्या लगेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हालचाली सुरू होतील अशी अपेक्षा करूया। उद्धव ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहेत आणि ते वैजापूर, कन्नड या 2 तालुक्याचा दौरा करणार आहेत। प्रत्यक्ष शेतात जाऊन ते पाहणी करणार आहेत। तसेच मुख्यमंत्री सुद्धा विदर्भामध्ये शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत। त्यामुळे आता मदत लवकरात लवकर मिळेल अशी आशा निर्माण झालेली आणि 3 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील। आता त्या पत्रकार परिषदेमध्ये ते शेतकऱ्यांसाठी काय बोलतील किंवा आगामी मुख्यमंत्र्याच्या काय हालचाली चालू आहेत याबद्दल सर्व खुलासे होण्याची शक्यता आहे। अगदी सिद्धार्थ, या दोन्ही नेत्यांच्या सगळ्या दौऱ्यासंदर्भातल्या अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल शरद पवारांची भेट घेतली। पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी दोघांमध्ये केवळ 10 मिनिटं चर्चा झाली। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि पवार लवकरच सोनिया गांधींना भेटणार आहेत हे लक्षात घेता या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय, पण दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते मात्र अजून कळू शकलेलं नाही। शिवसेना खासदार संजय राऊतांनी पुन्हा भाजपला डिवचलंय। त्यांना 5 तारखेला शपथविधी करायचा असेल तर करू द्या, 5 तारखेनंतर बोलू असं संजय राऊत म्हणाले। जे निर्णय कायदा, घटना आणि राजशिष्टाचारानुसार निर्णय होतील त्याचं आम्ही स्वागत करू असंही सांगायला ते विसरले नाहीत। नवीन डेव्हलपमेंट काही नाही, नवीन डेव्हलपमेंट दृष्टीपथात नाही। त्याच्यामुळे मोठी पार्टी आहे,
त्यांनी जर दावा दाखल केला असेल हा तर ते 5 तारखेला शपथविधी होणार आहे का त्यांची? तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? जे कायदा घटना आणि राजशिष्टाचार आणि राज्यपालांची भूमिका यानुसार निर्णय घेतले जातात आणि त्यानुसार झाले असतील तर त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. 5 तारखेनंतर बोलू. राऊत साहेब, शिवसेना चर्चा करत नाहीये, भाजपकडून वारंवार चर्चा केली जाते. होऊ द्या. तर शपथविधी 5 तारखेला होणार नाही, 7 तारखेला मुहूर्त ठरण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नाद सोडावा आणि सत्तेत सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा आठवलेंनी केलंय. जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय 5 तारखेला होणार अशा काय बातम्यातून तो काय 5 तारखेला होणार नाही आहे. पण 7 तारखेला 8 तारखेला 10 तारखेच्या अगोदर सत्ता स्थापनेच्या संबंधातला निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं कदाचित 7 तारखेला मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे आणि वानखेडे स्टेडियमवर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम संपन्न होईल. त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील तर आम्हाला महाआनंद होईल, महायुतीला महाआनंद होईल आणि जर तिथं उद्धवजी आले नाही तर आम्हाला बरोबर वाटणार नाही आहे. लढल्यानंतर आता आपल्या जागा जर कमी आहेत तर मला वाटतं की शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा दावा करणं अत्यंत गैर आहे. भविष्य काळामध्ये जर अशा पद्धतीची संधी मिळत असेल तर उद्धवजींनी मुख्यमंत्री व्हावं. परंतु आदित्यला अजून अनुभव नाही आहे. तो अत्यंत चांगला मुलगा आहे, अजून तो राजकारणामध्ये चांगला मूर्तो आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीचा अनुभव जो आहे तो आला पाहिजे. शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी ही उत्तम संधी असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मला असं वाटतं की शिवसेनेला मुख्यमंत्री बनण्याची ही संधी आहे, परंतु आता 50% जागा वाटून घेण्याचं ठरलं होतं BJPचं आणि शिवसेनेचं. ते शेवटी झालं नाही आणि मग शिवसेनेने मान्य केलं. मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक काल पार पडलेली आहे. शरद पवारांनी बोलवलेल्या या बैठकीमध्ये अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे उपस्थित होते. सध्याची राजकीय परिस्थिती आणि सोमवारी होणारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर कालच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. तसंच राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार आहे. ओल्या दुष्काळाबाबत ते राज्यपालांशी चर्चा करणार आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय, तर दुसरीकडे मनमाड आणि नांदगाव मधल्या नद्यांना अनेक वर्षानंतर पूर आलाय. मनमाड हे पाणी टंचाईचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. इथं मुसळधार पाऊस होऊन नद्यांना पूर येईल असं कुणाच्याही स्वप्नात वाटलं नसेल. पण निसर्गासमोर कुणाचंही काही चालत नाही. परिणामी एकीकडे पूर आणि दुसरीकडे जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे द्राक्षासह इतर पिकांचं झालेलं नुकसान असं चित्र पाहायला मिळतंय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना हाताशी आलेलं पीक गमवावं लागलंय, तर मनमाड आणि नांदगावला अतिवृष्टीनं झोडपून काढलंय. अतिवृष्टीमुळे मनमाडमधून वाहणाऱ्या रामगुळणा, पांजण तर नांदगावमधून वाहणाऱ्या शाकंबरी आणि लेंडी या नद्यांना पूर आलाय. दोन्ही शहरातील नदीजवळ असलेल्या वसाहतीत पुराचं पाणी शिरलंय. मनमाडचा टकार मोहल्ला परिसर, गुरुद्वाराच्या पाठीमागची वस्ती, ईदगाह परिसरातील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं, तर नांदगावला गुलजारवाडीसह इतर भागातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. पुरात काही टपऱ्याही वाहून गेल्यात. नद्यांना रात्री अचानक पूर आल्यानं नदीकाठच्या वस्तींमधील लोकांमध्ये एकच खळबळ उडून भीतीचं वातावरण पसरलं. त्यामुळे परिसरातील अनेक तरुणांनी जीव धोक्यात घालून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. त्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेलेत. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तर सतत पडत असलेल्या पावसानं भाजीपाल्याचं मोठं नुकसान होतंय. त्यातच ग्राहक नसल्यानं नवी मुंबई आणि APMC मार्केटमध्ये भाजीपाला पडून असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाज्यांचे दर 50% खाली उतरलेत. शुक्रवारी 700 गाड्यांची आणि शनिवारी 650 गाड्यांची आवक झाली आहे. दिवाळी असल्यानं शेतकऱ्यांनी भाजीपाला काढला नाही आणि नंतर सततच्या पावसानं शेतातच भाजी खराब होऊ लागली आहे. APMC मध्ये किरकोळ व्यापारी कमी येत असल्यानं 50% भाजी पडून आहे. ब्रेकनंतर बातमी मेगा ब्लॉक संदर्भातली. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारच्या दिवशी म्हणजेच आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय, तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात आला.
त्यामुळे पश्चिम रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा मेगा ब्लॉक नसणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीचं काम चालणार आहे आणि त्यामुळे सकाळी 11:15 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. दुसरीकडे हार्बर मार्गावर वडाळा रोड ते वाशी दरम्यान सकाळी 10 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोडच्या दरम्यान मध्यरात्री 12:30 पासून ते पहाटे 3:30 पर्यंत काम सुरू असेल आणि त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्यात. सिनेमासारखा प्रसंग नागपुरातल्या एका युवकाच्या आयुष्यात निर्माण झालाय. पाकिस्तानमधल्या मुलीशी विवाह झालेल्या विशाल नागपालला त्याची पत्नी अंजलीला व्हिसा मिळत नसल्यामुळे मोठी प्रतीक्षा करावी लागते. दोघांच्या लग्नाला 1 वर्ष होत आलंय. त्यामुळे नागपाल कुटुंबानं सरकारकडे मदतीची याचना केली आहे. हम जुदा हो गए, रास्ते खो गए, मगर हम मिलेंगे, ये याद रखना. गदर सिनेमातल्या तारा सिंग आणि सकीना सारखी वेळ विशाल नागपाल आणि अंजलीवर आलीये. 24 नोव्हेंबर 2018 रोजी विशाल आणि अंजलीचं पाकिस्तानातल्या जेकामाबादमध्ये लग्न झालं. विशालच्या लग्नासाठी नागपूरहून पाकिस्तानला वऱ्हाड गेलं. आता या लग्नाला 1 वर्ष होईल. मात्र पाकिस्तानात असलेली नवरी अंजलीला अजूनही तिचं सासर असलेल्या नागपूरला येता आलेलं नाही आणि त्यामुळे अंजलीनं व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घातलंय. मैं सिंध से हूँ, जेकमाबाद सिटी से. मेरी शादी हुई थी यहाँ पे पाकिस्तान में और मेरे हस्बैंड वाले, मेरे घर वाले, उनकी वीज़ा ख़त्म हो गई. फिर वो चले गए, मैं यहाँ पे रह गई क्योंकि इस कारण मेरी वीज़ा नहीं आई. और उसके बाद भी हम 3-4 दफ़ा वीज़ा अप्लाई भी कर चुके हैं. पता नहीं किसी न किसी कारण से हमारी वीज़ा नहीं आ रही. आपको मेरी रिक्वेस्ट की जाती है, प्लीज़ से प्लीज़ मेरी वीज़ा दिलाएं और मैं अपने ससुराल आना चाहती हूँ. ये क्या रोज रोज का तमाशा बना रखा है तूने? तमाशा तो मैं बन गया हूँ इकबाल साहब. आपने कहा था ना कि 3 दिन में आप मेरे बच्चे का वीजा बना देंगे और फिर उसके बाद मेरा वीजा भी तो बकवास बंद कर. गदर सिनेमातल्या सनी देओल प्रमाणे विशाल नागपाल हतबल झालाय. आता व्हिसा मिळेल, नंतर मिळेल या आशेवर वर्ष लोटलं, पण अंजली काही नागपूरला आलीच नाही. दोन्ही देशांमधल्या तणावाचा फटका नागपाल कुटुंबाला बसलाय. मेरी शादी पाकिस्तान में हुई थी. अंजलि ना उनकी लड़की से हुई थी और दिक्कत उनको वीज़ा नहीं मिल रही है. 3 बार अप्लाई कर चुके हैं, अभी तक वीज़ा नहीं मिल रही है. ये सर इसलिए नहीं मिला है कि इंडिया पाकिस्तान का आपस में जो तनाव है उसके कारण मेरी बहू को वीज़ा नहीं दी जा रही. 3 बार हम गए हैं, 3 बार मेरी बहू पेपर लेके गई है, तीनों बार रिजेक्ट होके आए. इसलिए हम इंडिया सरकार को, बीजेपी को, नरेंद्र मोदी जी को रिक्वेस्ट करते हैं कि हमारी बहू हमारे पास वापस इंडिया आ जाए, नागपुर. लग्नानंतर सुखी संसाराला सुरुवात करण्याऐवजी अंजली आणि विशालच्या नशिबी व्हिसाची प्रतीक्षा करणं आलंय. त्यामुळे दोन्ही देशातले संबंध लवकरात लवकर चांगले होऊन अंजलीला व्हिसा मिळावा अशीच सगळ्यांची इच्छा आहे. नागपूरहून प्रशांत मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिवाळीचा फराळ खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्हाला राज्यातल्या विविध भागातल्या मिसळ पुण्यामध्ये चाखायला मिळणार आहेत. पुण्यामध्ये खास राज्यस्तरीय मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातल्या डीपी रोडवरच्या घरकुल गार्डन जवळ रविवारपर्यंत हा मिसळ महोत्सव सुरू असणार आहे आणि यावेळेला चक्क क्रिकेटर्सच्या नावानं सुद्धा मिसळ इथं उपलब्ध आहे. धोनी मिसळ आणि विराट मिसळ खवय्यांचं लक्ष वेधून घेतेय. पुण्यामध्ये मिसळ तर सगळे खातातच आणि त्यांचे एक आवडीचा ब्रेकफास्ट म्हणून मिसळ आहे. तर आम्ही असा विचार केला की महाराष्ट्रातील सगळे मिसळवाले एका ठिकाणी आणून पुणेकरांना एक वेगळा आनंद द्यावा त्यामध्ये, असा आमचा विचार होता. त्यामुळे आम्ही 3 वर्षापूर्वी आम्ही हे चालू केलं मिसळ फेस्टिवल. क्रिकेटच्या थीमवर पूर्ण आम्ही कॅफे केलंय म्हणून धोनी मिसळ, विराट मिसळ. येस, धोनी म्हणजे धोनी कसा थोडासा सॉफ्ट असल्यामुळे कमी तिखट आपण ठेवली आहे ती मिसळ आणि विराटमध्ये ॲग्रेशन आहे त्यामुळे स्पायसी केली आहे ती विराट मिसळ. मटका मिसळ म्हणजे कसं आहे, आपण हे मातीतला आपण मटक्यामध्ये मिसळ बनवतो आणि ह्याला स्मोक आहे ना, तो आपण ह्याचा देतो, कोळचा त्याला खालून स्मोक देतोय आपण स्पेशली. मी पहिल्यांदाच आलो आणि फार मी खुश आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मी मिसळ इथं एन्जॉय करत आहे आणि प्रत्येकाने किमान एकदा तरी इथे येऊन जावं. माऊली खाल्ली, बाहुबली, मटका मिसळ, कोल्हापूर मिसळ, सगळ्यांचे थोडे टेस्ट केले. आम्ही 3-4 असल्यामुळे वेगळे प्लेट्स घेतल्या, छान वाटलं.
वेगळ्या टाईपच्या मिसळ्स खायला टेस्ट करायला मिळाल्या म्हणून आनंद झाला आहे. त्यामुळे तुम्हीही पुण्यात असाल तर या मिसळ महोत्सवाला आवर्जून भेट द्या. मराठमोळ्या पाहुणचारानं सुपरस्टार अक्षय कुमार चांगलाच भारावून गेलाय. मावळमधल्या शिळीम गावातल्या ढमाले कुटुंबानं अक्षय कुमारला चहापान केला. ढमाले कुटुंबाला त्यांच्या घरी आलेला पाहुणा हा सुपरस्टार असल्याचं माहीत सुद्धा नव्हतं. या छोट्याशा घरात आलेला पाहुणा म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीतला मोठा सुपरस्टार असलेल्या अक्षय कुमारनं या घरामध्ये पाहुणचार घेतलाय. अर्थात पाहुणचारासाठी मोठं घर किंवा बंगल्याची गरज नसते, त्यासाठी हवं असतं ते मोठं मन. शिळीम गावातल्या ढमाले दाम्पत्याकडे असं मोठं मन आहे. अक्षय कुमार त्याची मुलगी नितारासह या परिसरातला निसर्ग सौंदर्य न्याहाळत होता. त्यावेळी त्याची मुलगी नितारा हिला तहान लागली, पण परिसरात दुकान किंवा हॉटेल नव्हतं. त्यामुळे शेवटी तो शिंदेवाडीत या छोट्या घरासमोर थांबला. कारमधून उतरून अक्षय कुमार मुलीला घेऊन घराजवळ गेला. अक्षयनं पाणी मागितलं. त्यावेळी या दाम्पत्यानं घरात बोलावून अक्षयचा पाहुणचार केला. चहा घेत होतो, चपाती खात होतो. बरं त्याने आतमध्ये आला, मग माझ्या चपातीत चहामध्ये काय डोकून पाहिलं. म्हणलं मग चहा काय आहे कालवण? नाही म्हणलं चहा आहे. तेवढंच होतं त्याला बोललो, तो घरात गेला. घर बघितलं मग आला, बाहेर निघाला. मी तो चहाचं उरकलं. इथं आल्यावर मग फोटो काढला आमचा. ते घरात आले, जरा कोण आहे म्हणले, तर म्हणलं आम्ही म्हातारी आहे, जरा मुलीला थोडं पाणी द्या. पाणी दिल्याच्या नंतर मग जरा मग आतमध्ये येऊ का? आतमध्ये गेले. जरा तिथं माझं दर्शन घेतलं. तिथं जरा बघितलं, बाहेर आले. म्हाताऱ्याच्या ताटातला तुकडा घेतला, गुळाचा खडा. म्हणलं गुळ द्या आम्हाला. घरी आलेला पाहुणा हिरो आहे हे खुद्द अक्षय कुमारनं सांगितल्यानंतर ढमाले दाम्पत्याला ते कळालं. ढमाले दाम्पत्याच्या पाहुणचारानं अक्षय भारावून गेला. ही सर्व हकीकत अक्षयनं स्वतः फोटोसह फेसबुकवर पोस्ट केली आहे. दरम्यानच्या काळात अक्षय कुमार गावात आल्याची बातमी गावकऱ्यांना कळाली आणि त्यामुळे गावातली मुलं या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली. अक्षयनं त्यांच्यासोबत फोटो काढले आणि सर्वांचे आभार मानून अक्षय तिथून रवाना झाला. पण ही भेट सगळ्यांच्याच कायम स्मरणात राहील. मावळमधून अनिश शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या काही घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.